नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपली आजची कथा आहे पिसाट. आणि तुम्हाला कळतंय का मंडळी, हे पुस्तक आपलं संपलंय. म्हणजे या पुस्तकातली नारायण धारपांच्या मैफल या पुस्तकातली आपली आजची शेवटची कथा आहे. खूप मोठा कथासंग्रह होता, 17 कथा यामध्ये होत्या आणि आजची आपली शेवटची कथा मी सादर करणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी नेहमीप्रमाणे मेंबर्स ओनलीवर आपलं रत्नाकर मतकरींचं गोंदण हे पुस्तक चालू आहे. खूप छोट्या छोट्या सुंदर पण अनेक आयुष्यातले धडे देऊन जाणाऱ्या या कथा आहेत. या कथा तुम्ही नक्की ऐकाव्यात असं मला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आणि आपल्या आजच्या कथेबद्दल मी तुम्हाला काहीही सांगणार नाहीये, कारण एक मस्त सस्पेन्सफुल थ्रिलर कथा आहे. त्यामुळे तुम्ही ती शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा बरीच मोठी आहे, त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा, थोडीशी सहनशक्ती असू द्या, पण तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. ऐकूयात आपली आजची कथा, पिसाट. अरविंद कॉटवर उताणा झोपला होता. उघड्या पंजांची मानेखाली घडी होती. हातांचे स्नायू मधून मधून दगडासारखे ताठ होत होते. ते मोठ्या प्रयासाने तो परत सैल सोडत होता. वरच्या डागाळलेल्या पांढऱ्या छतावर बाहेरच्या पानांवरून आलेला हिरवट परावर्तित प्रकाश पडला होता. त्यात अस्पष्ट सावल्या हलत होत्या. त्यांच्यावर त्याची नजर एकटक खिळली होती. शेवटचा दिवस, दोघांचा एकत्र असा शेवटचा दिवस. तेच ते शब्द पुन्हा पुन्हा त्यांच्या मनातून सरकत होते, जाग आल्याच्या क्षणापासून. आपल्या खोलीतून मंजूच्या हालचालींचा आवाज कानावर येत होता. कपाटाच्या दाराचा आवाज. ती तिचे कपडे, साड्या, ब्लाऊज, पेटीकोट, रुमाल, शाली, स्वेटर काढून घेत असेल. टेबलाच्या खणाचा आवाज. ती तिची डायरी, पर्स, पेन, पेन्सिल, घड्याळ, इयररिंग, साडीपिना घेत असेल. ड्रेसरचा आवाज. ती तिच्या पावडरी, लोशन, ब्रश, कंगवे, इतर प्रसाधनं गोळा करीत असेल. बॅगच्या खटक्यांचा आवाज. ती सामान बॅगमध्ये भरत असेल. अरविंद मनातल्या मनात म्हणाला, मला एकट्याला सोडून जाऊ नकोस ग. मंजू, राहशील का? मी आता तसला आक्रस्ताळीपणा नाही करणार. ओठांची हालचाल फक्त. तोंडातून शब्द आलेच नाहीत. नुसती हवा आली. पण त्याला माहीत होतं, त्याचं वचन खोटं होतं. स्वभावावर ताबा ठेवणं कठीण नव्हे, अशक्यच होतं. डोक्यात राख घालून घेऊन घरभर आकांड तांडव करीत थैथया नाचत धिंगाणा घालणं, हाच त्याचा स्वभाव होता. तो कुशीवर वळला. आतल्या खोलीचं दार आता त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलं होतं. दारावर तोच तो फिक्कट ब्राऊन रंगाचा पडदा होता. पडद्यावर मधूनच मंजूची सावली जाताना दिसत होती. त्याची पत्नी, माझी पत्नी. गेली कितीतरी वर्ष ती माझ्या सर्वात जवळ आलीये. जिने संसाराच्या सुरुवातीची सोनेरी स्वप्न माझ्याबरोबर पाहिली होती. आणि आता ती जाणार होती, कायमची. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. हातांच्या मुठी गच्च आवळल्या. मनगटात आणि कांचिलात कळ उठेपर्यंत घट्ट आवळल्या. ती संतापाची, बेभान रागाची भरती मनात येऊ पाहत होती. त्या मागोमाग निराशेची, विफलतेची, फुटलेल्या स्वप्नांची, चुरमडलेल्या महत्वाकांक्षेची, उद्ध्वस्त आयुष्याची विलक्षण कडवट जाणीव येणार होती. जीवावर एकदा ती छाया पसरली की अन्नावरून लक्ष उडत होतं. तासन तास तळमळत राहिलं तरी झोप येत नव्हती. प्रेमाची, आपुलकीची राख राख होत होती. जर आपल्या संसारात एखादं मूल आलं असतं तर? तो पुटपुटला. पण ते शब्द पुरे होण्याआधीच त्याला उमगलं होतं की ते खरं नव्हतं. ते कारणही नव्हतं. मुलं असती तर त्यांना रोज रोज त्यांच्या बापाचा जमदग्नीचा अवतार पाहायला मिळाला असता. एवढ्याने डोक्यात राख घालणारा, संपर्कात आलेल्या प्रत्येकावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वसकन जाणारा, स्वतःच्या विफलतेच्या आणि अपयशाच्या कोशात खोल खोल गुरफटत जाणारा, अभागी दुर्दैवी बाप. ही स्वतःची कीवही खरी नाही, त्याला समजत होतं. अंघोळ झाल्यावर रोजच्या सवयीने त्याने स्तोत्र म्हटलं होतं. इतक्या वर्षांच्या पुनरुक्तीनंतर ते नुसते शब्द राहिले होते, नुसता उपचार राहिला होता.
त्यामागची भावना, त्यामागची जाणीव गेली होती. एक उरकून टाकून लवकरात लवकर वाटेतून दूर करण्याची गोष्ट, असंच त्याला रूप आलं होतं. रविवारची सकाळ. आज कॉलेज नव्हतं, इतर काहीही काम नव्हतं. सकाळपासूनच एक कल्पना मनात घोळत होती. टॉवेल बाथरूमच्या कोपऱ्यात टाकून तो टेबलापाशी बसला. कोपऱ्यात पेपरवेट खाली आखलेले ताव होते. त्यांना कितीतरी दिवसांत हात लागला नव्हता, पण त्यांच्यावर धूळ नव्हती. मंजूने सकाळीच हात मारला असेल. त्याने कागद पुढे घेतले, ड्रॉवरमधलं पेन काढलं. टोपण फिरवून काढताच त्याला दिसलं, पेनमधली शाई संपलीये. निबावर वाळक्या शाईचा डाग आहे. त्याने पेन ड्रॉवरमध्ये टाकलं. तिथंच एक नवी सबंध पेन्सिल होती, सुंदर टोक केलेली. हातात घेऊन त्यानं 2 शब्द लिहिले नसतील तेवढ्यात कट आवाज करून पेन्सिलचं शिसं मोडलं. त्याचा चेहरा कठीण झाला, डोळे बारीक झाले. ओठावर ओठ दाबून धरीत त्याने ड्रॉवरमधलं पेन्सिलीला टोक करण्याचं यंत्र काढलं. जोरजोरात पेन्सिल फिरवून टोक केलं. कागदावरचा भुसा फुकरला. यंत्र खाली ठेवलं. पुन्हा लिहायला सुरुवात केली. कट. पुन्हा पेन्सिलचं शिसं मोडलं. लहानसा काळा तुकडा कागदावरून घरंगळत गेला. त्याचा चेहरा संतापाने लाल भडक झाला होता. शरीरातल्या स्नायूंना पीळ पडला होता. कानशिलावरची शीर थडथडत होती. पेन्सिल दोन्ही मुठीत धरून तो पेन्सिलीकडे ते एखादी विषारी जनावर असावं अशा द्वेषाने, घृणेने पाहत होता. त्याने हात उचलले. पेन्सिल टेबलाच्या कडेवर आपटून तिचे 2 तुकडे केले आणि ते जोराने खालच्या बास्केटमध्ये टाकले. मर! बंब असता तर तुला जाळूनच टाकलं असतं. रागाने थरथरणाऱ्या ओठांतून त्वेषाने शब्द आले. आवळलेल्या मुठी टेबलावर ठेवून तो बसला होता. डोळे विस्फारलेले होते. ओठ थरथरत होते. संतापाचा अर्क सर्व शरीरात मुरत होता. सकाळचा सर्व ताजेपणा, सर्व उल्हास, सर्व उत्साह विरून गेला होता. तोच संतापाचा काळा अर्क मेंदूच्या नसानसांतून झिरपत होता. मनातल्या नव्या कल्पना त्याखाली करपून जात होत्या. टेबलावर एकदा मूठ आपटून तो खुर्चीवरून उठला. खोलीच्या दारापाशी बाहेर पाहत उभा राहिला. मोठ्या प्रयासाने त्याने शरीरातला ताण कणाकणाने कमी करत आणला. टेबलाखालच्या टोपलीत रागाने फाडून फेकलेले अर्धवट लिखाणाचे कागद, टीकात्मक पत्रे, न चाललेली बॉलपेन्स यांचा खच होता. त्यांच्यातच आता पेन्सिलचे लाकूड, रबर, शिसे यांचे तुकडे येऊन पडले होते. निर्जीव, जड वस्तू. पण क्षणमात्रच टोपलीत खसखस आवाज आला. अर्थात अरविंदचं लक्ष नव्हतं. लक्ष असतं तरी ध्यानात येण्यापूर्वीच तो आवाज थांबलाही होता. तो दाढी करत होता, म्हणजे सुरुवात करणार होता. हनुवटीच्या खाली आदल्याच दिवशी वस्ताऱ्याने एक बारीकशी जखम झाली होती. धार कदाचित फार जास्त आली असावी, पण आज जेव्हा त्याने गालावरून वस्तारा खाली ओढला तेव्हा नुसता फेस वस्ताऱ्याबरोबर खाली आला. गालावरची दाढीची निळसर वाढ तशीच होती. 2दा वस्तारा फिरवूनही दाढी गुळगुळीत होतच नव्हती. तो संशयाने आणि संतापाने हातातल्या वस्ताऱ्याकडे पाहत होता. कालची एवढी तीक्ष्ण धार एकाच दिवसात बोथट कशी झाली? आता 3-3दा खरडत बसावं लागणार. चेहऱ्याची कातडी हुळहुळी होणार. एक प्रकारच्या संतापानं त्यानं वर पाहिलं. वस्तारा उगारलेला हात घेऊन आरशातला संतप्त चेहरा त्याच्याकडे बेभान नजरेने पाहत होता. नजरांची टक्कर होता जणू ठिणगीत झडली. हे काय आहे? हे काय आहे? स्वतःशीच पुटपुटत अरविंदने डोळे झाकून घेतले आणि हात सावकाश खाली आणला. अरविंद जेवणाच्या टेबलापाशी बसला होता. सुरुवातीस मंजू सर्व आटोपून 10लाच दोघांची पानं घ्यायची, पण मग ती मागूनच जेवायला लागली. कोणत्या क्षुल्लक गोष्टीने अरविंदचा तोल जाईल याची काही शाश्वतीच नसायची. आरडाओरडा, ताटवाटी, भांड्यांची आदळआपट असं काही झालं की तिचं अन्नावरून लक्षच उडे. त्यापेक्षा मागून शांतपणे जेवणं बरं. तो टेबलापाशी बसला होता. ओट्यावरच त्याचं पान तयार करून तिने टेबलवर आणून ठेवलं. भाजी होती, डाळ होती, चटणी होती, लिंबाच्या मिरच्या होत्या. पण तो नाराजीने पानातल्या पदार्थांकडे पाहत होता. भाजीचा एक घास त्याने तोंडात घातला ती त्याला अळणी वाटली. तोंडाला चव येण्यासाठी मिरचीचं बोट लावलं, त्याने जिभेला चटका बसला.
डाळीचा घास घेताच जीभ भाजली. पोळीचा तुकडा चटदिशी तुटेना ती त्याला चबरट वाटली. मोठ्या डोळ्यांनी पोळीकडे पाहत त्याने मोठा लचका तोडला. ताटाला हिसका बसला. डाळ, भाजी, मिरच्या एकत्र झाल्या. त्याचा संताप अनावर होत होता. ओट्याला पाठ लावून उभी असलेली मंजू असहाय्यपणे त्याच्याकडे पाहत होती. अरविंदाच्या हातांची उघडझाप होत होती. त्याच्या सर्वांगातून संतापाच्या जणू वाफाच निघत होत्या. एखाद्या विषारी ढगासारखा त्याचा संताप घरभर पसरत होता. त्याचं किटण दाराखिडक्यांवर, फर्निचरवर, भांड्या कुंड्यांवर, पडद्यावर, घरातल्या प्रत्येक वस्तूवर चढत होतं. दिवसाचे आणि रात्रीचे 24 तास हे चाललं होतं. त्याच्या संतापाचे, तिरस्काराचे, उद्वेगाचे, द्वेषाचे आघात त्या घरावर, घरातल्या प्रत्येक लहान मोठ्या वस्तूवर होत होते. धबधब्याच्या आसपास 24 तास अतिसूक्ष्म तुषार सतत पडत राहावेत, तसा त्या विषाचा सतत वर्षाव होत होता. घरातल्या अवकाशाचा कण आणि कण या रसरसत्या अघोरी संतापाच्या शक्तीने व्यापला होता. अशी एखादी मर्यादा होती का, की जी ओलांडताच त्या निर्द्रव्य अशब्द विकाराला एक सहेतुक स्वतंत्र अस्तित्व येईल? मंजूची सावली पडद्याआडच स्थिरावली होती. ती विचार करत होती. कशाचा विचार करीत होती? तिचा पाय या घरातून निघत नव्हता. रागारागाने बोलल्याचा तिला पश्चाताप होत होता. त्याच्यासमोर यायची शरम वाटत होती. आपल्या कानांची पाळी गरम झाल्याची त्याला जाणीव झाली. मनाच्या तळाचा संतापाचा कर्दम खदखदायला लागला होता. ही वेळ नाही, ही रागाची वेळ नाही. शेवटचा क्षण असा विकृत व्हायला नको. तो स्वतःला बजावत होता. दोन्ही हातांनी चेहरा घट्ट झाकून घेत होता. मन तडफड तडफड करीत होतं. जत्रेतला रंगीबेरंगी दिव्यांचा पाळणा त्याच त्याच रंगांची पुनरावृत्ती करीत काळ या आकाशावर फिरत राहावा, तसे तेच तेच विचार त्याच्या मनःचक्षूसमोर फिरत होते. मी 40 वर्षांचा झालोय. मी इथल्या कॉलेजमध्ये मराठीचा असिस्टंट प्रोफेसर आहे. एकदा मी लेखक होण्याची महत्वाकांक्षा मनात बाळगून होतो. सुरुवातीस. एकदा म्हणजे सुरुवातीस. किती पूर्वी, देवा किती पूर्वी मी लेखक होण्याची महत्वाकांक्षा मनात बाळगून होतो. असं वाटलं होतं की लेखनाला हा व्यवसाय आणि हे वातावरण अगदी आदर्श ठरेल. काही तास लेक्चर्स घ्यायची, उरलेल्या वेळेत लेखन करायचं. मंजू माझ्याच कॉलेजची विद्यार्थिनी, 1 वर्षाने ज्युनियर. कथाकथन, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा अशा ठिकाणी आमच्या भेटी होत होत्या. MA होताच नोकरी लागली आणि तिच्याशी लग्न केलं. तेव्हा वाटलं होतं, आता यश काय हाताच्याच अंतरावर आहे. तेव्हा वाटलं होतं मनात जे जे काही आणलं होतं ते जीवनात साकार होणार आहे. 18 वर्षांपूर्वी. 18 वर्षांपूर्वी. कुठे गेली ही 18 वर्ष? जवळजवळ 2 दशकं. अर्धवट लिहून फाडून फेकून दिलेल्या कागदांच्या ढिगाऱ्यात शोधायची. रात्र रात्र विचारात काढली. त्या वाया गेलेल्या लक्षावधी सेकंदांच्या पसाऱ्यात शोधायची. यशाचं गुपित कुठे होतं? स्फूर्तीचा झरा का आटला होता? सृजनाच्या अनुभूतीचा तो क्षण कधीच का येत नव्हता? तो होता तिथंच उभा होता. डोळ्यांवर तारांगण फिरावं, एक एक नवा तारा क्षितिजावर उगवावा, वरवर चढावा, तशी नवनवी नावं लोकांसमोर येत होती. पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता यांचा ओघ त्यांच्याकडे वाहत होता. त्याच्या मनात विषाद का येऊ नये? विषादाला वैफल्याची, मग त्याला संतापाची आणि शेवटी अपयशाच्या भीतीची काळी किनार का येऊ नये? मन आक्रसत आक्रसत शेवटी स्वतःभोवती वेटोळी घालून बसलं होतं. अश्मिलात पानाचा दगड व्हावा तसं ते कठीण झालं होतं. त्यातली ग्रहण शक्ती गेली होती. नव्या कल्पनांना तेथे आता प्रवेश नव्हता आणि त्या कठीण पृष्ठावर आपटणाऱ्या त्याच्या सर्व भावना, सर्व विकार परत बाहेर फेकले जात होते. सर्व भावनांचा त्याच्या आसपास सतत एक अदृश्य निर्यास होत होता. मंजू पडद्याबाहेर आली. तिच्या अंगावर डाळिंबी रंगाची नायलॉनची साडी होती. ती साडी पाहताच त्याच्या मनाला हिसका बसला. 3-4 वर्षांपूर्वी त्याने तिच्यासाठी ती मुंबईहून आणली होती.
तिला तो रंग खुलून दिसायचा. पण तीच साडी आता का नेसली होती? त्याला खिजवण्यासाठी? संतापाचा नाग मनाच्या गर्भात वळवळ करायला लागला. नाही नाही नाही, अरविंद स्वतःशीच म्हणत होता. मंजूला तेवढी एकच नव्यातली साडी आहे. त्यानंतर तिने काही विकत आणलेलंच नाही. पण त्यात त्याचा काय दोष होता? असिस्टंट प्रोफेसरचा पगार तो किती असणार? महागाईची वाढती कमान तर होतीच. पैशाला किती वाटा होत्या. तो तिच्या पायाकडेच पाहत होता. तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आपल्यावर ताबा राहीलच याची त्याला शाश्वती नव्हती. वाऱ्याने तिच्या मागचा पडदा हलत होता. त्याच वाऱ्याने तिने वापरलेल्या सेंटचा मंदसा वास त्याच्यापर्यंत पोहोचत होता. तोच तो सेंट. तिला आवडत होता म्हणून की दुसरा घेण्याचा खर्च तिला करायचा नव्हता म्हणून? पण किती ओळखीचा वास. मंजू घरात असली की घरभर दरवळत असायचा आणि आता ती गेली की घर एकदम रिकामं होणार होतं. त्याला त्याची कल्पनाच करता येत नव्हती. मंजू त्याला सोडून आजवर परगावी राहिलीच नव्हती. आपण लोकांकडे गेलं की त्यांना बोलावणं आलं, त्यांचा पाहुणचार आला, खर्च आला, घराची घडी विस्कटणं आलं. म्हणून असेल का? आता रिकामं घर कसं असेल? कॉलेजातून टेनिसचा एखादा सेट खेळून एखाद्या मित्राकडे जाऊन घरी परत आला की मंजू त्याची वाट पाहत असायची. आता ती असणार नाही ही कल्पनाच असह्य होती, संतापजनक होती. इतकं का तिने त्याला परावलंबी करून ठेवलं होतं? अगदी लहान सहान क्षुल्लक निरर्थक गोष्टीसाठी सुद्धा त्याचं तिच्या वाचून अडावं अशी स्थिती येईपर्यंत? तिच्या वाचून मी अगतिक आहे अशी माझी धारणा होण्यासाठी? त्याची नजर साडीवरून सरकत सरकत तिच्या चेहऱ्यावर गेली. मंजू दारापाशीच उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. तिचा चेहरा जरा ओढल्यासारखा दिसत होता का? डोळ्यांच्या कडांवर पाणी तरंगत होतं का? चेहरा किंचित सुकल्यासारखा दिसत होता का? म्हणजे तू जायचं नक्की केलंयस तर? आपला आवाज किती थंड निर्विकार आहे. त्याला नवलाने वाटलं. हो, ती हलकेच म्हणाली. कटकट गेली. तोंडून शब्द अगदी निघणार होते. शेवटच्या क्षणी त्याने स्वतःला आवरलं. एकच क्षण. आता आताताईपणा नको. सगळा विचार केला असशीलच. ती काही बोलली नाही. तिने दोन्ही हात नुसते हवेत पसरले. मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. तुझी तू स्वतंत्र आहेस. ती काहीच बोलली नाही. ती बोलत का नव्हती? कशाची वाट पाहत होती? त्याच्या कृत्याच्या समर्थनाची? कालच्या रात्रीच्या वर्तनाबद्दल त्याने माफी मागण्याची? त्याच्या तोंडून गेलेले शब्द भावना वेगात गेले होते. मनापासून त्याला तसं म्हणायचं नव्हतं असं सांगण्याची? तिच्यावर त्याने हात टाकला तरी त्याच्या मनातला राग तिच्यावर नव्हता, स्वतःच्या अपयशावर होता. स्वतःच्या चक्काचूर झालेल्या भंगलेल्या स्वप्नांवर होता असं स्पष्टीकरण देण्याची. आणि किती दिवस मातोश्रींकडे राहणार आहेस? बोलता बोलताच त्याला वाटत होतं, आवाजातला उपहास क्षणभर सुद्धा आपल्याला दूर का ठेवता येत नाही. खाली पाहत मंजू म्हणाली, ते मी कसं सांगू? तुमच्यावरच सारं अवलंबून आहे. माझ्यावर? सारं माझ्यावरच अवलंबून आहे? दरवेळी सारखंच आताही? एक हात वर करीत मंजू म्हणाली, आता कशाला वादावादी हवीये? शब्दाने शब्द वाढतील. मला खरंच त्याचा कंटाळा आलाय. त्यापेक्षा गाशा गुंडाळून पळून जाणं सोपं नाही का? त्या क्षणी तिची मान एकदम वर आली. नजर त्याच्यावर खिळली. पळून जाते? 18 वर्षांनंतरही हा आरोप तुम्ही माझ्यावर करता? 18 वर्ष 24 तास तुमच्या सहवासात काढलेली मी, मला काही दिसत नाही का कणाकणाने तुम्ही स्वतःचा नाश करून घेत आहात? स्वतःच्या सर्व आयुष्याच्या चिंध्या चिंध्या करीत आहात. मला दिसत नाही का मी ही तुमच्या बरोबर त्या भोवऱ्यात सापडलीये की शेवटी मलाही वेळ लागणार आहे? आणि माझ्यावर तुम्ही पळून चालल्याचा आरोप करता. आता आसू तिला आवरत नव्हते. बोटाने तिने डोळ्यांच्या कडा पुसल्या. माझ्या अंगावर हात टाकला हे खरंय, पण शरीराच्या जखमा काही कायम राहत नाहीत.
तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणत होता तरी माझ्या जाण्याचं कारण ते नाहीये. एक पाऊल पुढे टाकत ती म्हणाली, अरविंद, माझ्यावर रागावून मला मारलं तरी मला त्याचा राग नाही, कारण मग मला तुमच्या मनात काहीतरी स्थान राहील. पण तसं नाहीये हो. मी तुमच्या वाटेतली एक धोंडे, अडगळे. मी तुम्हाला नकोय. मंजू, मी पुन्हा सांगतो, नको हो. त्याला मध्येच अडवत ती म्हणाली, याचसाठी मी इथून जाते. आता मला हे नाही सहन होत. दिवसा दिवसा गणित तुमच्या मनात माझ्याबद्दल जास्त जास्त तिरस्कार यायला लागलाय. पण तुम्ही सारा दोष माझ्यावरच लादत आहात. म्हणजे तुला असं का म्हणायचंय? खरंच सांगते, त्याच्यावरची चर्चा आता पुरे. ती वळून परत आत गेली. चर्चा पुरे? एवढ्याने काय झालंय? मंजूच्या काल्पनिक आकृतीला उद्देशून त्याच्या मनात विचार येत होते. अजून काहीच सांगून झालं नाही. मी काय हरवून बसलोय तुला कल्पना आहे का मंजू? का तुला ते समजत नाही? माझ्या लेखनाने लोकांचे डोळे दिपवणार होतो, समीक्षकांची झोप उडवणार होतो. जीवनाचा अर्थ मला उलगडून दाखवायचा होता. अमर, अक्षर, सोनेरी शब्दांची उधळण करायची होती. आता काय राहिलंय? ती ठिणगी केव्हाच विझलीये. मी जिवंत आहे का मेलो याची तरी कोणाला फिकीर आहे का? एक फडतूस रवंथ करणारा रटाळ प्रोफेसर गेला म्हणतील. असे हजार आले आणि हजार गेले. आणि मी काय करू? मी करू तरी काय? मी? त्याचे विचार अडखळले, मंदावले, थांबले. समोरचं वॉल हँगिंग किणकिण करीत होतं. मंजूने आवडीने तयार केलेलं 2-3 रुपयांचं साहित्य लागलं असेल. त्या खर्चाबद्दलही तो तिला किती टाकून बोलला होता. मंजू, तो बोलला, पण इतक्या हलके की त्यालाही तो शब्द ऐकू आला नाही. एका जागी राहणं अशक्य झालं. तो कॉटवरून उठला. खाली पाय टाकताच त्याची सपाता लिनोलियमवर घसरली. कॉटचा कठडा आधारासाठी धरून तो त्या सपात्याकडे पाहता पाहता हातला अंगार उसळून आला. ती सपाता हातात धरून तिचे तुकडे तुकडे करायची त्याला अनिवार्य इच्छा होत होती. सपाता हातात घेऊन तो ती एखाद्या विषारी जनावरासारखी उलटी सुलटी पिळत होता. त्याच्या तोंडून एक अर्वाच्य शिवी निघाली. तो मंजूला विसरला होता. बाकीचं सर्व विसरला होता. आधी या सपातेचं कांडात काढल्याखेरीज त्याला इतर काहीही सुचणार नव्हतं. संतापाने त्याने ती सपाता फरशीवर आपटली. त्याच्या मनातला संताप एकाएकी ओसरला, पार नाहीसा झाला. पाण्याच्या लाटेखालून वर आल्यासारखं त्याने डोकं हलवलं. हा एखाद्या वेडाच्या झटक्यासारखा झटका आला होता का? त्याचं मन बेताल होत होतं का? मंजूला आपल्या खोलीत जाऊन सांगावं का की माझा तोल जातोय, मला सावर? क्षणार्धात त्याचा चेहरा बदलला, कठीण झाला. तो बाथरूमकडे वळला. मला काहीही झालेलं नाही, तो स्वतःशी म्हणाला. माझ्या मनावर साखळ्या पडल्यात, माझ्या मनावर सावल्या पडल्यात, माझं मन गुदमरतंय आणि मंजूची मदत तर होत नाही, उलट. बाथरूम मध्ये पाऊल टाकताच सुगंध आला. तिने एवढ्यातच साबणाने हाततोंड धुतलं असावं. तो सुगंध अजून दरवळत होता. मंजूचा सुगंध. कदाचित त्याचं नीट लक्ष नसेल. खिडकी उघडण्याकरता त्याने झडपेला हात लावताच हातात कुसळ गेलं. बोट दुसऱ्या हातात घट्ट धरून तो खिडकीला हलक्या आवाजात शिव्या देत होता. इतका हळू का बोलतोयस? तिच्या कानावर जाऊ नये म्हणून? मनात कुठून तरी एक विचार आला. हाय ला! असं करीत त्याने खिडकीवर मूठ आपटली. दार दंडीशी बाहेर फेकलं गेलं. वाकून त्याने बोटातलं कुसळ काढलं. रक्ताचा बारीक थेंब तिथे चमकत होता. टेप कपाटात होती. कपाटाचं दार त्याने एका हाताने उघडायचा प्रयत्न केला, पण ते जाम बसलं होतं. त्याने जोराचा हिसका मारताच दार जोरात आपटलं. डोळे घट्ट मिटून तो गोल गोल फिरत होता. त्याचा चेहरा वेदनेने आणि संतापाने विकृत झाला होता. हात गच्चा आवळून त्याने किलकिल्या डोळ्यांनी आसपास पाहिलं. एक जुनाट खोली, पारा उडालेला आरसा, ठिकऱ्या उडालेली बेसिन, भिंतीच्या प्लॅस्टर मधली वेडी वाकडी नागमोडी चीर, रंग झडलेल्या भिंती.
प्रथमच त्याला एक नवीन जाणीव झाली. काहीतरी तरल, काहीतरी विरळ, नाशासाठी घाव घालायला टपून बसलेलं. ही जाणीव नवीन होती. सगळे मनाचे खेळ, मनाची माया काल्पनिक. ते जाधव काही म्हणत, पराभूत मनाच्या अव्यक्तातून नाचत आलेल्या सावल्या, सामाजिक जबाबदारीची जोखडं, जगातल्या सगळ्या दुर्घटनांचं खापर स्वतःवर फोडून घेण्याची भेकड वृत्ती. हा मीच आहे. कशाला सांगता की मंजूला घराबाहेर घालवल्याबद्दल तुला अशीच शिक्षा व्हायला हवी म्हणून? कशाला म्हणता की मी माणूस नाही? माणूस नाही तर काय? शट अप! तो मोठ्याने म्हणाला. तोंडावर पाणी मारता मारता त्याला जाणवलं, दाढी करायला हवी. जरा बिचकतच त्याने कपाट उघडलं, वस्तारा बाहेर काढला. आसुसल्यासारखं लखलखतं पातं बाहेर आलं. त्या धारदार पोलादी पात्यावर त्याची नजर खिळली होती. धारेवर त्याने अलगद बोट टेकवलं. किती तीक्ष्ण धार! एक स्पर्श मानवीत्वाच्या कधी पाहता पाहता कापली जाईल. किती अघोरी भयानक वस्तू! वस्तारा हलत होता की त्याचा हात हलत होता? आताच त्याने हात हलवला नाही तर बोटाचा तुकडाच पडेल. पण हात मागे होत नव्हता. हात तसाच. आई ग म्हणत त्याने हात मागे घेतला. वस्तारा खट्टीशी मिटला. त्याचा हातच हलत असला पाहिजे. निर्जीव पोलादी वस्तारा आपण होऊन कसा हलेल? ती कल्पना सुद्धा वेडाच्या वाटेने नेणारी होती. वस्ताराने दाढी करायची छाती होईना. वस्तारा कपाटात ठेवता ठेवता तो पुटपुटला. सेफ्टी रेझरच आणायला हवा. नेमका एखाद्या वेळी हात सटकायचा. त्याने पुढे विचारच केला नाही, पण मन हादरलं होतं. दूरवरच्या वादळाचा गडगडाट कानी यावा तशी मनाला भावी अशुभ घटनांची एक थरथरती चाहूल लागली होती. त्यावेळी तो चहा कॉफी यांना स्पर्शही करीत नसे. ड्रिंक्सचं तर नावच सोडा. कशानेही बावरून न जाण्याचा त्याचा स्वभाव होता. सिगारेट तर तो स्वतः ओढत नसेच. त्या धुराचा वास सुद्धा त्याला सहन होत नसे. आता हा वेळी अवेळीचा चहा, मन मागेल तसं मद्य पिणं, हातात सारखं ते सिगारेटचं धूर ओकणारं थोटूक. एवढा बदल कसा झाला? सिद्ध हस्त लेखकांच्या तथाकथित ऐकीव कथांवरून केलेली नक्कल, मनाला चेतवण्यासाठी वापरलेले अंमली पदार्थ, पण त्याचा काही उपयोग झाला होता का? मुळीच नाही. टेबलावरचे समोरचे कागद दिवसांमागून दिवस कोरेच राहिले. शब्द अडून बसत, हट्टी मुलासारखे लपून बसत, मनासमोर येतच नसत. रचलेली कथानकं पाण्यात पडलेल्या ढेकळासारखी विरघळून जात. पात्र विद्रूप केलेल्या बत्थडबिन चेहऱ्याच्या मातीच्या पुतळ्यासारखी होत. आणि संतापाची गोष्ट ही होती की आपल्यात सृजनशीलता आहे हे त्याला मनोमन माहीत होतं. हा पोकळ गर्व नव्हता, स्वतःची फसवणूक नव्हती. पण काळ जात होता, चालला होता, तशी त्याची गती वाढत होती. काळासारखं व्यक्तिनिष्ठ काहीही नाही. तो देता येत नाही, घेता येत नाही, रुकवता येत नाही. थांबवायला गेलं तर आणखीच वेगानं क्रमणा करतो. टकटक करीत सेकंद मोजणारं घड्याळ त्याचं शत्रू झालं होतं. काळ काय घड्याळत होता? काळाच्या आरीवर गगनातून फिरणारा सूर्य त्याला शत्रूसारखा वाटत होता. काळ काय ऊन सावलीत होता? काळ त्याच्याच मनात होता. वेळ गेला नाही ना हे पाहण्याचाच त्याला नाद लागला. वेळ कशासाठी वाचवायचा हे तो जणू विसरूनच गेला. पण या काळजीला अस्वस्थतेची झाक केव्हा आली? त्यावर संतापाचा लाल ताव केव्हा चढला? त्यावर तर्कदुष्टतेचे काळे किरण केव्हा पसरले? मागे केव्हा तरी, कधीतरी हेच झालं होतं. या संतापाचा, उद्वेगाचा, विफलतेचा पगडा त्याच्या मनावर बसला होता हे खरं. पण ही केवळ निराशा होती किंवा तिची जरा प्रमाणाबाहेरची प्रतिक्रिया होती. मग ते भोसले काहीही म्हणत, त्यांच्या वायफळ बडबडीकडे लक्ष देण्यात अर्थ नव्हता. त्याची सुरुवात त्याच्यात स्वतःतच होती. सुरुवातीस नाखुशीचा एखादा शब्द, एखादी रागीट नजर, एखाद्या वेळी नकळत रागाने मुठी आवळणं. पण या क्षुल्लक उगमातून सुरुवात झालेला अतिरेकी विकारांचा हा ओघ आपल्या विकृत मार्गाने खाली खाली गेला होता. त्याच्या अंतर्मनाच्या गाभ्यात जाऊन रुतला होता. एखाद्या विषारी सर्पासारखी वेटोळ्यावर वेटोळी घालून बसला होता.
त्या द्वेषाचे, संतापाचे, अधीर, अविवेकी, तिरस्काराचे धुमारे आता शरीरातील कणाकणात पोचले होते. ब्रशने दात घासता घासता लक्ष दुसरीकडे कुठेतरी केलं. ब्रश हिरडीवर जोरात आपटला, इतका की दातातून कळ आली, डोळ्यात पाणी उभं राहिलं. ब्रश दोन्ही हातांत धरून त्याचे तुकडे तुकडे करावे असं त्याला वाटत होतं. त्याने हात सावकाश खाली घेतले. मनाला आवर घातला पाहिजे. संतापाला शरीरावर मात करू देता उपयोगी नाही. क्षणाक्षणाला असं माथं भडकत राहिलं तर त्याच्या हातून काहीच होणार नाही. पण त्याच्या मनात विचार आल्याखेरीज राहिला नाही. एवढ्यात त्याला एकट्यालाच हे लहान सहान अपघात या घरात का होत होते? दारात वाट सापडणं, हाताला चुका, पिना, टाचण्या, खिळे टोचणं, कपाटाच्या दारावर डोके आपटणं, जणू काही सर्व घरात एक सूडाची प्रेरणा वावरत होती, सर्व निर्जीव वस्तूंतही. त्यामुळे एक हिंस्त्र घातकी शक्ती वावरायला लागली होती. नाही, असले विचार म्हणजे त्या भोसल्यांनीच वेळी अवेळी सुनावलेल्या तरकटाचा परिपाक होता, नाही? खरी गोष्ट ही असली पाहिजे की स्वतःच्याच विचारांच्या नादात आसपासच्या गोष्टींकडे त्याचं असायला हवं तितकं लक्ष राहत नसलं पाहिजे. त्यामुळेच हे सर्व लहान सहान अपघात होत असले पाहिजेत. असा वेळ जात होता. एव्हानाच 9:30 वाजले होते. सकाळी मन ताजं असतं म्हणून लेखन करायचा त्याचा निर्धार होता. मग तो अशा फालतू गोष्टींत वेळ का दवडत होता? का टेबलापाशी त्या धूळ खात पडलेल्या कोऱ्या कागदांच्या चळतीसमोर बसायचीच त्याला आताशी भीती वाटायला लागली होती? आता तर घरात थांबणं अशक्यच होतं. मंजूच्या अस्तित्वाची जाणीव क्षणाक्षणाला होणार होती. काही तासांतच ती या घरातून कायमची जाणार, ही असह्य टोचणी मनाला लागलीच असती. केसांवरून नुसताच हात फिरवून तो बाहेर आला. घाईघाईने कपडे बदलून मंजूने विचारण्यापूर्वीच तो घराबाहेर पडला. कशाला तो लॅबोरेटरी जवळून गेला? दारातून भोसलेच बाहेर येत होते. अगदी समोरासमोरच गाठ पडली. त्यांना टाळणं अशक्यच झालं. काय वैद्य, आज सकाळी रिकामेच दिसता आहात? भोसले म्हणाले. नाही, पिरियड आहे, पण जरा उशीर आहे. या ना कॅन्टीनमध्ये. एखादी कॉफी घ्यायची? नको, आत्ताच नाश्तात. त्याने थाप सारली. कॉफी एक निमित्त होतं हो. मला तुमच्याशी बोलायचंय. आता नाही म्हणून पुढे गेलं तर तो अक्षम्य उद्धटपणा झाला असता. त्याला भोसल्यांबरोबर सायन्स कॅन्टीनमध्ये जावंच लागलं. भोसले मुख्यतः वास्तुशास्त्राचे प्राध्यापक होते, पण त्यांचा स्वभाव अनेक विषयात चिकित्सक संशोधन करण्याचा होता आणि वागण्यात इतका पारदर्शक चांगुलपणा होता की अरविंदसारखा हेकट तापट माणूसही त्यांच्याशी सरळ राहत होता. 8 वर्षांपूर्वी भोसले कॉलेजात रुजू झाले होते. टेनिस कोर्टवर अरविंदशी त्यांचा परिचय आणि मैत्री जमली होती. एका रविवारी त्यांना घेऊन तो घरी आला होता. दाराच्या आत पाय टाकताच भोसले थबकून उभे राहिले होते. तो प्रसंग अरविंदाला अजूनही स्पष्ट आठवत होता. दारापासूनच भोसल्यांनी त्या खोलीभर नजर टाकली होती आणि मग आतल्या खोलीतही तेच. शिवाय मंजूशी काहीतरी बोलत ते स्वयंपाकघरातही गेले होते. अरविंदच्या घराबद्दल त्यांना काहीतरी कुतूहल होतं, हे निर्विवाद. आणि मग अरविंदच्या ध्यानात आलं की त्या भेटीनंतर ते आपल्याशी खास संपर्क साधत आहेत. भेट झाली की आपली, मंजूची, आपल्या कामाची विचारपूस केल्याखेरीज राहत नाहीत. मग एका भेटीत या रहस्याचा उलगडा झाला होता. वैद्य, भोसले चहाचा कप खाली ठेवता ठेवता म्हणाले होते. तुमच्याशी मला काही बोलायचंय. कदाचित तुम्हाला माझीही नसती उठाठेव वाटेल, कदाचित माझा चांगुलपणा वाटेल, पण सांगितलं वाचून मला राहवत नाही. काही वेळ ते काहीच बोलले नाहीत. कदाचित मनात शब्दांची जुळणी करत असतील. वैद्य, तुमचा या गोष्टींवर कितपत विश्वास आहे मला माहीत नाही. जागांचा चांगला वाईटपणा, जागा लाभणे न लाभणे, शकून अपशकून इत्यादी तुम्ही मानता की नाही? का सर्वच नैसर्गिक योगायोग या सदरात घालता? हे जरा अनपेक्षित आहे, पण अर्थात माझा त्यांच्यावर विश्वास नाही. मी एकच सांगतो, चाचणी, अनुभव, चिकित्सा, निदान, ताळा यांच्याशिवाय ठाम मत बनवू नये. अंधविश्वास नाही ठेवला तरी मन उघडं ठेवावं.
आता हा विषय काढण्याचं कारण सांगतो. मी तुमच्याकडे काही दिवसांपूर्वी आलो होतो. तुमच्या घरात पाऊल टाकताच मला तिथल्या वातावरणातला वेगळेपणा जाणवला. कारण मला माहीत नाही, फरक जाणवला हे नक्की. गढूळ पाणी, वाफाळलेली काच, फरक आपल्याला सहज जाणवतो. मला वाटतं आपण या विषयावर अधिक चर्चा करू नये हेच चांगलं. अरविंद म्हणाला, पण भोसले ऐकायला तयार नव्हते. तुम्हाला असं काही सांगण्यात माझा काही स्वार्थ नाही हे तरी मान्य आहे? हो. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्याल? उत्तरं देण्यासारखे प्रश्न असतील तर अवश्य देईन. या क्वार्टरमध्ये किती दिवस राहतात? आता 6-7 वर्ष तरी झाली. तुमच्या घराचं वर्णन कसं कराल? प्रामाणिकपणे सांगा. ते एक यशस्वी, समाधानी, शांत, उत्साही घरकुल म्हणता येईल का? तुम्ही मंजूशी बोलला आहात? अरविंद उसळून म्हणाला. तुम्हाला खरंच असं वाटतं? तुम्हाला चोरून मी असं काही करीन? नाही, सॉरी. अरविंद वरमला होता. माफ करा, काही वेळा माझा ताबा राहत नाही. आता तुमच्या प्रश्नाला खरं उत्तर द्यायचं म्हणजे नाही असंच द्यावं लागेल. तुमचे प्रॉब्लेम काय आहेत ते तरी सांगू शकाल का? आपल्या थोरल्या भावाशी बोलतो आहोत असं मानून चला हवं तर. आधी अरविंद अडखळला, पण मग शब्द आले. बांध फुटलेल्या धरणाच्या पाण्यासारखे आले. संसारातली मुलाची उणीव, लेखनाची महत्वाकांक्षा, नोकरीत कुजत असल्याची भावना आणि घरातले अपघात. चाकू, सुरी, ब्लेड, वस्तरा यांनी कापणं, ओल्या फरशीवर पाय घसरून पडणं, दारं खिडक्यांनी डोक्याला, कोपराला, पाठीला धक्का बसणं, अन्नात चव नाही, सिगारेटचं विलक्षण व्यसन, रात्री झोप नाही, पोटात पित्त झाल्यासारखी डचमळ, अपयशाची टांगती तलवार. पूर्वी तुमचा असा रागीट चिडचिडा स्वभाव होता? माझं मी काय सांगू, पण नसावा. आता शेवटचा एकच प्रश्न. एवढ्यात तुमच्या स्वभावात सुधारणा होत चाललीये का बिघाड होत चाललाय? सुधारणा होत नाही हे नक्की. मग भोसल्यांनी त्यांचे विचार मांडले. वैद्य, मी सांगतो त्यावर एकदम विश्वास ठेवू नका, पण निदान विचार करा. घर, वाडा, झोपडी, गुहा, मानवाची कोणतीही वास्तू निर्जीव द्रव्याची बनलेली असली तरी माणसाचा त्याच्यात वावर सुरू झाला की ती निर्जीव, निर्विकार, जड, तटस्थ राहत नाही. शब्दांनी, हावभावांनी, कृतींनी, वागणुकीने माणूस आपल्या भावना प्रकट करीत असतो. आपले विचार अंतर्मनात राहतात, पण विकारांचा निर्यास होतो. आणि आमच्या वास्तुशास्त्रातला पहिला नियम हा आहे. शक्तीचा कधीही नाश होत नाही, तिचं रूपांतर होतं. प्रकाशाची उष्णता होईल, उष्णतेची गती होईल, पण शक्ती नष्ट होत नाही. तेव्हा आपल्यातली विकारांची ही शक्ती आसपासच्या वरवर जड, निर्जीव वाटणाऱ्या वास्तूवर आपटते, तिथे शोषली जाते. एखादा अपघात झाला असेल, तिथे आपल्याला खिन्न, उदास वाटतं. मला एवढंच सांगायचंय, मानवी भावनांचा काही ना काही अंश तिथे मागे राहत असतो आणि तो आपल्याला जाणवतो. वैद्य, एक साधी वास्तुशास्त्रातली उपमा देतो. पृष्ठभागावर पडलेला प्रकाश परावर्तित होतो. पृष्ठभाग जर पांढऱ्या रंगाचा असेल तर जास्त परावर्तन होईल. तो जर काचेवर असेल तर सर्व प्रकाश परावर्तित होईल. पण त्याच काचेला जर अंतर्गोल आकार दिला तर प्रकाश नुसताच परावर्तित होणार नाही, तर तो एकाच बिंदूत एकत्र येईल. अहो, साध्या उन्हात अशा आरशासमोर कागद धरला तर बिंदूपाशी कागदाला पेटवण्या इतकी शक्ती एकत्रित झालेली असते. वैद्य, तुमच्या अनुभवांचं तुम्ही पृथक्करण करणार नाही का? त्यांच्या संख्येत, त्यांच्या तीव्रतेत वाढ होत आहे हे ध्यानात घेणार नाही का? तुमचा राग, संताप, उद्वेग, तुमची निराशा, विफलता, सर्व काही तुमच्या घरात शोषलं जातंय आणि त्याचाच परत निर्यास होतोय. आणि तुमच्या घरात पाय टाकताच मला हे जाणवलं होतं. तुमच्या घराचा कण नि कण या शक्तींनी भारला जातोय. अपवादात्मक ठिकाणीच सापडावी अशी तुमच्या घराची रचना झालीय. द्रव्य, द्रव्य संच, पृष्ठभाग, कोन, अंतर, सर्व काही नको त्या प्रमाणात जुळून आलंय. तुम्हाला योगायोगच म्हणायचा असला तर
हा योगायोग म्हणा. मद्रासी कॉफी या नावाखाली कॅन्टीनवाला साखर आणि दूध यांची बचत करीत असे. अरविंद आता त्या काळपट कॉफीचा कप बशीत फिरवीत बसला होता. काय वैद्य, मी सांगितलं त्यावर विचार केलात का? गॉड, आता डोक्यात विचाराला जागा तरी होती का? सर्व संसाराची होळी व्हायची वेळ आली होती आणि यांना त्यांच्या त्या उत्पत्तीत सुचत होत्या. भोसले, मला स्वतःला तुमचं सांगणं पटलेलं नाही. काय वाटेल ते झालं तरी मी यांना सांगणार नाही की मंजू घर सोडून चालली आहे म्हणून. पुन्हा अर्धा तास त्यांचे लेक्चर ऐकायला लागायचं. लेक्चर ऐकण्याचे त्याचे दिवस गेले होते. आता तोच लेक्चर देत होता. तो स्वतःच्या विचारात इतका गर्क झाला होता की भोसले काय म्हणत होते हेही त्याच्या ध्यानात येत नव्हतं. तो अंदाजाने हो हो नाही नाही करत होता. कदाचित भोसल्यांना शेवटी उमगलं असेल की आपला सहवास यांना नको आहे. ते व त्यांच्या मागोमाग तो उठला. त्यांचा निरोप घेताना त्याच्या लक्षात आलं की ते जरा चमत्कारिक नजरेने आपल्याकडे पाहतायत. भोसल्यांचा निरोप घेऊन तो निघाला. तो घरी गेलाच नाही. सरळ वर लायब्ररीत जाऊन बसला. पिरियडला तासाभराचा अवकाश होता. ती जेवणासाठी कदाचित त्याची वाट पाहत असेल किंवा नसेलही. पुन्हा ती जुगलबंदी नको. मारली एक दिवस जेवणाला दांडी. नाहीतरी उद्यापासून मेसमध्ये जेवायचंच आहे. एका दिवसाने काय होतं? कदाचित हीच त्याची अग्निपरीक्षा असेल. आगीत तावून सुलाखून निघाल्यावर त्याच्या प्रतिभेतलं अशुद्ध भस्म होऊन जाणार असेल. या व्यक्तिगत दुःखाच्या वियोगाच्या घावांनी त्याची प्रतिभा घडणार असेल. ट्रॅजेडीतून महान कलाकृतींचा जन्म होत असला तर कोणी सांगावं. घंटांच्या आवाजांनी तो भानावर आला. वर्गात जाताना आता पूर्वीची उभारी राहिली नव्हती. विद्यार्थ्यांशी सुरुवातीचा सुसंवाद राहिला नव्हता. त्यांची कंपोजिशन्स हे अननुभवी उत्साही मनांचे पहिले घुमारे वाटत असत. आता त्याला ती पेपरांची चळत म्हणजे मूर्ख अर्धवट अशांचं बरळणं वाटायला लागली होती. त्यांच्यासमोर उभं राहताच त्याला जाणवलं की आज आपण कसला पिरियड घेणार होतो, पोर्शन कुठेपर्यंत आलाय याची आपल्याला काहीही कल्पना नाही. रिव्हिजन आणि डिफिकल्टीज अशावर त्याने कसा तरी पिरियड मारून नेला. पण मुलांच्या लक्षात ती बनवाबनवी आल्या वाचून राहिली नाही. पण तो त्याबद्दल करण्यापलीकडे गेला होता. घराकडे परत येता येता त्याला वाटलं आपला मेंदू बर्फाने इथरने बधीर झालाय. मंजू गेली असेल का? गाडी कोणती ते आपण विचारलं नव्हतं. ती निरोप न घेताच गेली असेल का? तिच्या कृतीचा पश्चाताप होऊन साश्रू नयनांनी म्लान चेहऱ्याने माझी वाट पाहत असेल. ती काय करू शकेल आणि काय करू शकणार नाही याची आपल्याला खरी कल्पनाच नाही. इतकी वर्ष तिच्या अगदी निकट सहवासात काढूनही आपल्याला तिची खरी ओळखच झालेली नाही. आणि जो एक व्यक्ती ओळखू शकत नाही तो कसली जिवंत पात्र निर्माण करणार? पण ती गेली असली तर? घरात मंजू नाही. अजूनही हे नुसते शब्द होते. यांचा खरा अर्थ तो कल्पनेत सुद्धा आणू शकत नव्हता. तिच्याशिवाय घराचा विचारच अशक्य होता. ती नसली तर ते घर राहत नव्हतं. दुसरं काहीतरी होत होतं. भोसले काय म्हणाले? माझ्या अतिरेकी संतापाने त्या सर्व घरात एक अघोरी घातकी रसरसती चेतना आली येते. ते खरं असेल? पाहू पाहू, अमूर्त निर्द्रव्य केवळ शुद्ध शक्ती स्वरूप. शब्द सोपेत. कशी प्रचिती येणारे? भिंती कलटणारे, छप्पर कोसळणारे, विजेच्या ठिणग्याचा जीवघेणा फवारा उडणारे, प्लंबिंग लाईनचा नळ उचकटून सापासारखा मानेला विळखा घालणारे का? घराचं दार उघडच होतं. तो आत आला. मंजू त्याच्या टेबलापाशी बसलेली होती. तिच्या पायाशी बॅग होती. वियोगासाठी मन दगडासारखं घट्ट केल्यावर मग बसलेला हा धक्का असह्य होता. तो तिच्याकडे नुसता पाहतच राहिला. मंजू सावकाश उभी राहिली. दोन्ही हात एकमेकांत गुंतले होते, पिळवटले होते. चेहरा वेदनेने करुण झाला होता. हिला सुखी करण्याची शपथ आपण घेतली होती ना? अरविंद. तिच्या घशात आवंढा आला होता. हां? त्याचाही तोल अजून सावरला नव्हता.
अरविंद, मला तुम्ही जाऊ नकोसे राहा एवढंही म्हणणार नाही? मी तुला जा म्हटलं नव्हतं ना, मग आता राहा म्हणण्याचा प्रश्न कुठे येतो? माझ्या मनात हे बोलायचं नव्हतं. हे विचार माझे नाहीत. नुसता गप्प का बसत नाही, तेवढ्यानेही काम होईल. अरविंद, जरा समजूतदारपणानं घेतलं तर? ती खळीला आलीये, नुसतं गप्प बसलं तरी चालेल. समजूतदारपणा? हे तू मला सांगतेस? त्याचा आवाज क्षणार्धात चढला होता. शरीरातल्या धमन्यांतून तप्त रक्त वाहत असल्याची जाणीव झाली. इतकी वर्ष गप्प बसलो. लिहायची जिद्द होती ती मरून गेली. आता हातून शब्दही लिहून होत नाही, समजलं? यापुढे कधी लिहून होणार नाही, समजलं? त्याच्या चेहऱ्याकडे भयाने पाहत ती पावला पावलाने मागे सरत होती आणि तो पावला पावलाने पुढे सरकत होता. सर्व शरीर थरथरत होतं. डोळे विस्फारले होते, लाल झाले होते. नाकपुड्या फेंदारल्या होत्या. हातांच्या मुठी आवळल्या होत्या. अरविंद, ती भयभीत आवाजात पुटपुटली. त्याला थांबायचं होतं. त्याच्या मनातून मंजूला भिववायचं नव्हतं. संतापाची नवी लाट आली. संताप त्याच्या शरीराबाहेर ओसंडू लागला. शरीरावरचा ताबाच गेला होता. आपण काय बोलतो आहोत याचंही त्याला भान राहिलं नाही. ती त्याला चुकवून पुढे आली. बॅग हातात घेऊन घाईघाईने जवळजवळ पळतच घराबाहेर पडली. मनाचा एक कोपरा हताशपणे हे पाहत होता. पण शरीर ताळ्यावर यायला कितीतरी वेळ लागला. मौल्यवान हिऱ्या मोत्यांपेक्षाही जास्त किमतीचे सेकंद तोपर्यंत हातातून ओघळून गेले होते. तो जेव्हा भानावर आला तेव्हा तो व्हरांड्याच्या दाराशी उभा होता आणि मंजूची पाठमोरी आकृती कॉलेज कॉलनीच्या रस्त्यावरून पाठमोरी चालली होती. आंबा, लिंब, गुलमोहरांच्या झाडांच्या रांगांमधून रस्ता गेला होता. मंजूच्या त्या डाळिंबी साडीवर ऊन सावल्या सरकत होत्या. ती गेली होती. पूर्वी कितीदा तरी तिची वाट पाहत तो असा व्हरांड्यात उभा असायचा आणि ती लांबवरून याच वाटेने, याच झाडांखालून अशीच ऊन सावल्यांची वेलबुट्टी अंगावर मागे सारत त्याच्याकडे येत असायची. पण आता नाही, पुन्हा कधी कधी नाही. त्याच पावली तो घराबाहेर पडला होता. मनाच्या क्षणिक कमकुवतपणाचा त्याला संताप आला होता. त्याच्यात जर काही रग असली तर आत्ता त्याला त्याचं कर्तृत्व दाखवायला पुरा वाव होता. त्या नवशिक्या पोरांच्या समोर 4 पेंढ्या टाकल्या की त्याचा तो स्वतंत्र होता. आता कोणाचे पाश नाहीत, जबाबदाऱ्या नाहीत, बांधिलक्या नाहीत, इतर कोणाच्या वेळा राखायच्या नाहीत. तो वाटेतच थांबला. हे सर्व आपण स्वतःशी सदवर्तन करीत आहोत. आता कोणाची खात्री पटवायची? आता ही पुनरावृत्ती कशासाठी? मध्येच त्यानं घड्याळात पाहिलं. 12:30 वाजले होते. पोटात 2 घास घालायला हवे होते. कॅन्टीनमध्ये 2 डिश घेतल्या. कडवट चहाचा 1 कप घेतला. मग तो कॉमन रूममध्ये जाऊन मासिक चाळत बसला. दुपारचे 3 पिरियड कसे तरी पार पडले. संध्याकाळचा तो टेनिस कोर्टवर इतरांचा खेळ पाहत थांबला. त्याला अनेकांनी खेळायला बोलवलं, पण तो नकार देऊन नुसताच पाहत राहिला. जरासा अंधार पडल्यावर तो जिमखान्याच्या इमारतीत गेला. तिथे त्याच्या परिचयाचे फारसे कोणी नव्हते. आतल्या खोल्यांतून 1-2 चक्रा मारल्यावर मग त्याला बाहेर पडावंच लागलं. जिमखान्याच्या व्हरांड्यात उभा असताना त्याला उमगलं, त्या रिकाम्या घरात परत जाण्याचा क्षण आपण शक्य तितका लांबणीवर टाकत आहोत. मनात पुन्हा एकदा संतापाचा स्फुल्लिंग चमकला. मी इतका परावलंबी आहे? त्याने स्वतःला विचारलं. मी इतका भेकड आहे? घराच्या दिशेने तो झपाझप चालायला लागला. लांबवरून त्याला दिसलं की घराच्या व्हरांड्यात कोणीतरी उभं आहे. क्षणभर मनात वेडी आशा आली. मंजूच परत आलेली दिसते. पण अर्थात ते शक्य नव्हतं. तिच्यापाशी घराची किल्ली असणार, ती बाहेर थांबणार नाही. मनाच्या कमकुवतपणाचा त्याला विलक्षण राग आला. दुर्दैवाची गोष्ट ही होती की भोसल्यांच्या भेटीसाठी आताची त्याची मनस्थिती संपूर्ण अयोग्य होती. दुर्दैवच, कारण व्हरांड्यात भोसलेच होते. काही न बोलताच अरविंदानं दार उघडलं. आतला दिवा लावला. भोसले आत आले आणि कोचावर बसले. अरविंद उभाच होता. वैद्य, भोसले म्हणाले.
मी तुमची मुद्दामच गाठ घेण्यासाठी आलो होतो. हरकत नाही, सांगा ना कशासाठी ते. दुपारी मला मंजू वहिनीचा फोन आला होता. संतापाची एक सणक अरविंदाच्या सर्वांगातून सणसणत गेली. वैद्य, एक हात वर करीत भोसले म्हणाले, मला माहितीये तुम्हाला राग येणार आहे. मला माहितीये. माझ्यासारख्या त्रयस्थाने तुमच्या अंतर्गत बाबतीत पडता कामा नये. मला माहितीये. आपल्या अल्प परिचयाचा मी गैरफायदा घेतोय, सगळं माहितीये. तरीही मी आलोय. अरविंदने मोठ्या मुश्किलीने स्वतःवर ताबा ठेवला होता. वैद्य, सर्व माहीत असूनही तुमच्या रागाचा धोका पत्करूनही मी आलो. कारण तुम्हाला धोक्याची सूचना दिल्या वाचून मला चैन पडलं नसतं. धोक्याची सूचना? अरविंद रागाने म्हणाला. वैद्य, मी या घरासंबंधी बोललो होतो. ते शब्द आता शतपटींनी खरे आहेत हो. आता तर तुम्ही इथे एकट्याने मुळीच राहू नका. आता तर म्हणजे काय? वैद्य, नीट ऐका, प्लीज लक्ष द्या. इतके दिवस मंजू वहिनी घरात होत्या. तुम्ही आणि घराचा प्रभाव यांच्यात त्या एखाद्या संरक्षक भिंतीसारख्या उभ्या होत्या. त्यांचा सौम्य, समंजस, प्रेमळ, ममताळू स्वभाव हा या घराचा प्रभाव काही प्रमाणात सौम्य करीत होता. त्यांनी स्टेशनवरून मला फोन केला, त्या गावाला जातायत. तुम्ही घरात एकटे आहात. तुम्हाला काही मदत लागली तर ती मी करावी म्हणून. वैद्य, या घरात राहू नका हो. वाटलं तर माझ्याकडे या. वाटलं तर आपण डायरेक्टरना फोन करू. हॉस्टेलमधली रिकामी खोली तुमच्यासाठी उघडून घेऊ. संपलं तुमचं बोलणं? अरविंदचा आवाज बर्फासारखा थंड होता. भोसले उभे राहिले. वैद्य, मी जातो. माझं वर्तन जर शिष्टाचारात सोडून झालं असेल तर एवढंच ध्यानात ठेवा. मी सदिच्छा मनात घेऊनच आलो होतो. मी जातो. आय एम सॉरी. आणि शेवटचं सांगतो, माझी मदत लागली तर दिवस रात्रीच्या कोणत्याही क्षणी मला हाक द्या. मी जातो. मागे न पाहता ते निघून गेले. त्यांच्या मागे दाराला बोल्ट लावून तो आत आला. मनाने आणि शरीराने तो पार थकून गेला होता. आता त्याला काहीही विचार नको होता. काही हालचाल नको होती. अंगातले कपडेही न काढता तो सोफ्यावर मान मागे टेकवून बसला. 5, 7, 10 मिनिटं. त्याला डुलकी लागली असली पाहिजे. त्यातून एकाएकी टक्क जागा झाला. पडल्या पडल्यास तो वरच्या छपराकडे पाहत मनाशी विचार करू लागला. मंजू गेली होती. भोसलेही गेले होते. त्याचे हितचिंतक, त्याचे मदतनीस, त्याच्यासारखा आत्मघातकी कोण असेल? पण आता त्याला जाग कशाने आली होती? एखादा आवाज? एखादी हालचाल? त्याने आसपास पाहिलं. रिकामी खोली, रिकामं घर. रिकामं? त्याला पाहायला हवं होतं. जाग येण्याच्या अगदी आधीच्या क्षणी काहीतरी ऐकल्याची अस्पष्ट जाणीव मनात होती. सोफ्यावरून तो उभा राहिला. क्षणभर त्याला चक्कर आलीशी वाटली. पुन्हा एकदा दणदिशी तो सोफ्यात बसला. खाली वाकून त्याने कसे तरी बूटमोजे काढले. घशाला कोरड पडली होती. तहान लागली होती. सोफ्यातून उठताना त्याने पाठीचा आधार घेतला. तो सावकाश स्वयंपाकघराकडे आला. दारात उभा राहिला. दारा आतल्या स्विचकडे हात जाताना त्याला वाटलं की स्वयंपाकघर रिकामं नाहीये. डायनिंग टेबलावर किंवा टेबलाखाली किंवा ओट्याजवळ काहीतरी आहे. काहीतरी मोठं, धूसर, अनिश्चित आकाराचं. पण तेवढ्यात खट्ट आवाज करून दिवा लागला. स्वयंपाकघर रिकामं होतं. डायनिंग टेबलावर अन्न होतं. भात, वरण, भाजी, चटणी, तूप, मीठ, ताक, तांब्या, भांड. मंजूनं त्याच्यासाठी केलेलं शेवटचं काम. आपल्याला काय होतं हे त्याला कळेना. पण काही केल्या त्याला स्वयंपाकघरात पाय टाकायची छाती होईना. आताच त्याला तिथं काहीतरी दिसलं होतं. डायनिंग टेबलाजवळचं ते काय होतं? तो माघारी वळला. बाथरूममध्ये गेला. सिंकमधल्या नळाला पाणी होतं. खाली वाकून तो ढसाढसा पाणी प्यायला. डोळे चुरचुरत होते. डोळ्यांवरून, चेहऱ्यावरून त्याने गार पाण्याचा हात फिरवला आणि चेहरा वर केला. आधी त्याला समोर काहीच दिसेना. कदाचित डोळ्यात पाणी गेलं असेल. त्याने डोळे चोळले. पुन्हा समोर पाहिलं.
आरशाची काच होती तिथं धुराची वेटोळी दिसत होती. जणू काही काचेच्या अणूंचं रूपांतर धुरात झालं होतं. धूर हळूहळू विरला, समोर काच आली, आरशात चेहरा आला. पण काय भयानक, हिडीस विद्रूप चेहरा. काहीतरी ओरडत तो मागे सरला, पण आरशातला चेहरा फिदी फिदी हसत होता. हे काय आहे? हे काय होतंय? तो विचार करीत होता. हे सर्व माझ्या मनाचे चाळे असले पाहिजेत. मी मनावर ताबा मिळवला पाहिजे, मन शांत करायला पाहिजे. तो सावकाश सावकाश मागे सरत होता. बाथरूमच्या दाराला कसा काय धक्का लागला त्याला समजलं नाही, पण दार जोरात आत आलं. दाराची कड त्याच्या पाठीवर जोरात आपटली. वेदनेने त्याच्या तोंडून "ऐक" असा विव्हळता उद्गार निघाला. हाताने पाठ धरून तो कसा तरी हॉलमध्ये आला. गोंधळून तो चारही बाजूंना पाहत होता. स्वयंपाकघराचं, बाथरूमचं सर्व दारं सावकाश मागे पुढे होत होती, जी दारं त्याने जाताना लाथेने लाथडली होती. आता ती सर्व दारं हलत होती, सर्व खोल्यांतून एखादा वारा वाहत असल्यासारखी. पण त्याला तर काही जाणवत नव्हतं. हाही त्याच्या मनाचा भासाच असला पाहिजे. त्याच्या कल्पनेपेक्षा त्याच्या मनावर विलक्षण ताण पडला असला पाहिजे. नर्वस ब्रेकडाऊनच्या प्रारंभीच्या खुणा अशाच असतात का? त्याने डोळे घट्ट मिटून घेतले, एक खूप मोठा श्वास घेतला आणि तो सावकाश बाहेर पडला. डोळे उघडले तेव्हा सर्व हालचाल थांबली होती. कपाळावर घामाचा ओलावा आल्याचं त्याला जाणवत होतं. ही त्या प्रकाराची अखेर होती का हा तात्पुरता विसावा होता? आणि आता प्रथमच त्याच्या मनाला भीतीचा स्पर्श झाला. त्याला इथं शारीरिक धोका होता. भोसले म्हणाले होते, केव्हाही माझ्याकडे या. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घ्यायला जागा नव्हती. पण इथून जायचं म्हणजे त्यांची सर्व उत्पत्ती मान्य करायची, आणि मग अर्थात मंजूला परत बोलावणं आलं. कदाचित तिच्या काही अटीही ती घालेल. हा गर्व, हा वृथा अभिमान, हा आत्मगंड चूक आहे. ते काही माझे शत्रू नाहीत. ते सदैव मला मदत करायलाच तयार आहेत. मी या खोट्या अभिमानाला बळी पडता कामा नये. अशी स्पेशल शरणागती पत्करायची? नाही, कदापिही नाही. त्याने मूठ दुसऱ्या तळव्यावर आपटली. तो परिचित संताप शरीरावर वर्चस्व गाजवायला लागला होता. कानशिलाची पाळी गरम व्हायला लागली होती. नजरेवर लाल ताव यायला लागला होता. मी हार खाणार नाही, तो त्या रिकाम्या घरात ओरडला आणि गरकन वळला. एवढ्यातच काहीतरी सरपटत मागे गेलेलं पाहिल्याचा त्याला भास झाला. पण मागं काहीही नव्हतं. पण एकदम फर्र आवाज करून बेसिनमधला नळ सुरू झाला. कदाचित त्याच्याच हातून मगाशी उघडा राहिला असेल आणि आता अचानक पाण्याचा जोर वाढला असेल. पण नळ बंद करावाच लागणार होता. तो तिकडे वळणार तेवढ्यात नळ बंद झाला. अरविंद गोंधळून परत मागे वळला. खोलीतली हवा गरम झालीशी वाटत होती. त्याला गुदमरल्यासारखं वाटत होतं. कदाचित संतापाचाही परिणाम असेल. गार हवा हवी होती. तो खिडकी उघडायला गेला, पण हात एकदम तावदानावर आपटला. त्याने हात एकदम मागे घेतला. तळव्याला काचेनं कापलं होतं. खिडकीचं हेच दार त्याने केव्हा तरी रागानं धाड दिशी उघडलं होतं. तेव्हा तावदानाची काच खळखळत फुटल्याचं त्याला आठवलं. काच बदलायची राहूनच गेली होती. तळव्यातून लिनोलियमवर ठिबकणाऱ्या लाल भडक रक्ताकडे तो नुसता पाहतच राहिला होता. शेवटी तुला रक्ताची चटक लागली होय? तो अर्धवट स्वगत, अर्धवट आसपास वावरणाऱ्या न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या अस्तित्वाला उद्देशून रागाने म्हणाला, दाखवतोस तुला आता. खुर्चीला लाथ मारण्यासाठी त्याने पाय मागे घेतला, पण त्याआधीच खुर्ची सर्र आवाज करीत त्या गुडघ्यावर येऊन आपटली. त्याचा तोल जाऊन तो मागे कोसळला. रक्ताने माखलेला लाल भडक हात एकदम नजरेसमोर आला. जखमेला बेन्झीन, आयोडीन पट्टी लावायला हवी होती. खुर्ची पायाने दूर करून उठण्यासाठी त्याने हात डोक्यावर नेला. टेबलाच्या पायापासच्या वेस्ट पेपर बास्केटला हात लागताच ती कलंडली, घरंगळत पुढे आली. आतले कागदाचे बोळे खसखसत त्याच्या तोंडावर आले. जणू काही त्याचं नाक तोंड बंद करण्याची त्यांची खटपट चालली होती. त्याच कचऱ्यात पेन्सिलींचे तुकडेही होते, मोडलेल्या पेन्सिलींचे तुकडे.
त्यांना तीक्ष्ण धार होती. त्यातला एक खचदिशी गालात घुसला. काहीतरी ओरडत धडपडत अरविंद दूर झाला, कसा तरी उभा राहिला. वरचा दिवा हलत होता, पण भिंतीवरून सरकत होत्या त्या सावल्या नव्हत्या. लालसर रंगाचे पट्टे भिंतीवरून हलत होते. दोन्ही हात छातीशी धरून तो मागे सरकला. मागं बेडरूमचं दार होतं. तो जवळ येताच वाऱ्यावर उडल्यासारखा पडदा फडफडत पुढे आला आणि त्याच्या गळ्याभोवती आवळला. पडदा जोरात ओढताच पडद्याच्या गजासकट सर्व त्याच्या डोक्यावर पडलं. आधारासाठी त्याने भिंतीला हात लावला, पण भिंतच त्याच्या हाताखाली हलल्यासारखी वाटली. इतकी गुळगुळीत लागत होती की हातच ठरत नव्हता. पडदा दूर करून त्याने वर पाहिलं. सर्व दारं पुन्हा हालायला लागली होती. पडदे फडफडत होते, कॅलेंडर, फोटो भिंतीवर हलत होते, दिवे हिंदकळत होते, पंखा गरगर फिरत होता. सर्व घरच त्याच्या विरुद्ध मारेकऱ्यासारखं उभं ठाकलं होतं. तो या घरातून या क्षणी बाहेर पडला तरच वाचणार होता. मधल्या एका जरा शांत क्षणात तो दारातून बाहेर गेला. पण तो व्हरांडा नव्हता, ते एक बाथरूम होतं. बाथरूमच्या दाराने क्षणभर अगदी हुबेहूब बाहेरच्या दारासारखं रूप धारण केलं होतं. तो फसला होता. बाथरूमचं दार मागे दाणदिशी बंद झालं. शांत राहा, शांत राहा, तो स्वतःला बजावत होता. आरशाकडे तो पाहत नव्हता. तिथं काय दिसेल याची शाश्वती नव्हती. वरच्या छतातला तडा वाचलेल्या चेहऱ्यासारखा दिसत होता. आता कुठे पाहायचं नाही, तो म्हणाला. बँडेज काढण्यासाठी त्याने कपाटाच्या दाराला हात लावला. दार धाडदिशी उघडलं, त्याच्या गालावर आपटलं. वेदनेने त्याच्या डोळ्यांवर अंधारी आली. गॉज, बँडेज, आयोडीनसाठी त्याने कपाटात हात घातला. हात बाहेर आला तेव्हा हातात वस्तारा होता. त्याला मूठ उघडवतच नव्हता. वस्तारा हातातून निघतच नव्हता. वस्तारा धरायला दुसरा हात जवळ नेताच लखलखतं पातं सटदिशी वर आलं. वखवकलेल्या जनावरासारखं ते पातं हाताकडे पुढे येत होतं. वस्ताऱ्याचा हात मागे घेताच वस्तारा वर आला. छातीवरून अलगद फिरला. शर्टच्या चिंध्या झाल्या. त्याला आपला हात आवडताच येत नव्हता. वस्तारा पुन्हा छातीवरून फिरला. रक्ताची लाल रेषा उमटली. वस्तारा वरवर येत होता. त्याच्या गळ्याकडे येत होता. आरशातलं प्रतिबिंब खदा खदा हसत होतं. मंजू, 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 मला वाचव, मला वाचव. त्याच्या तोंडून किंकाळी निघाली. वस्तारा वर आला. गळ्यानं भिडला. प्रकाश गेला, हालचाल गेली, स्पर्श गेला. राग, लोभ, गर्व, निराशा, शोक, पश्चाताप, विफलता सर्व काही गेलं. सर्वत्र अंधार होता. ही होती आपली आजची कथा, पिसाट. अरविंद खरंच पिसाटल्यासारखा वागत होता. म्हणजे कोणत्या क्षणी तो काय रिॲक्ट करेल, काय वागेल, कोणत्या छोट्या गोष्टीवर किती चिडेल, कोणालाच काही सांगता येत नव्हतं. म्हणजेच थोडक्यातच पिसाट झाल्यासारखा, वेड लागल्यासारखा तो वागत होता. त्याच्या आजूबाजूला त्यालाच मदत करू पाहणारी, त्याचं हित पाहणारी माणसं होती, पण त्याला त्यांच्याकडूनही मदत घ्यायची नव्हती. आता हा त्याचा अहम होता की तो त्या सर्व गोष्टींच्या पलीकडे गेला होता, हे मात्र आपल्याला कळणार नाही. जोपर्यंत आपल्याला ते कळते, जोपर्यंत आपल्या मेंदूत ते सांभाळून घेण्याची, ते जाणून घेण्याची शक्ती आहे, तोपर्यंत नक्कीच आपण दुसऱ्या कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. नाहीतर स्वतःचा विनाश करायला वेळ लागणार नाही. मंडळी, मी आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि वाचनही आवडलं असेल आणि तुम्ही कथा शेवटपर्यंत ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं नारायण धारपांचं मैफल हे पुस्तक संपलेलं आहे. पूर्ण पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशी मी आशा करते. नवीन पुस्तक तुमच्यासमोर घेऊन लवकरच मी येणार आहे. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.